नमस्कार मंडळींनो, आजच्या दिवसाच्या व्लॉग मध्ये तुमचा मनापासून आणि बऱ्याच दिवसांनी स्वागत करते, ता सुद्धा डायरेक्ट जिम मधून. कारण आपण गेलो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री साई भजन सांस्कृतिक मंडळासोबत पालखीसह पदयात्रे. त्याचे व्लॉग तुमका आपल्या युट्यूब चॅनलवर बघूक गावले असतले. जर तुम्ही अजूनपर्यंत बघला नसलात तर चॅनलवरती जावा आणि पदयात्रेच्या व्लॉग्सचा आनंद घ्यावा. हे आपले अविनाश दादा बॉक्सर असतात, आपल्या जिम मध्ये येतात आणि त्यांनी सागर भावाशी कसली पेटवल्याने ते बघा. ऍक्टिंग का पुरा पैसा लेगा. तर चला राजेश भाई इलो आणि आपलं ब्रेक टाइम झालेलो. फिरिश का गाना सुनेंगे. धुमाकूळ घातलं ना एकदम जाम. घराकडे इला आणि नाश्ता करूक बसले. आज साबुदाण्याची खिचडी होती कारण घरात सगळ्यांचा उपवास होतो. सिग्नलवर इला आणि ह्याका बघल्याबरोबर माझ्या डोक्यात ट्यूब पेटली की अरे ह्यो असो करता, वरसून जर पडलो तर काय होताला. कामावरसून सुटल्यानंतर घराकडे येताना बघले तर इलेक्शनचा प्रचार झाल्यानंतर कसली मोठी नाश्त्यासाठी लाईन लागलेली होती ती बघा. तेवढ्यात माका मोठू गावलं. मोठूक म्हटलं अरे जा पटकन तकडे पावभाजी गावता. जाणे बोलता घरी जेवला. तीनजण झाल्याबरोबर देवांका नमस्कार केलाय, मस्तपैकी देवांचा आशीर्वाद घेतलाय आणि आवशिक त्यासोबतच वैनिक दोघांका टाटा बाय बाय केलाय आणि मी निघालाय भजनाक जाऊक. सिग्नल वरती गेलाय आणि 7 वाजल्यापासून अक्षरशः 7:30 वाजत अगत रिक्षात नव्हती. शेवटी आपलं ओळखीतो भाव देवासारखं धावा निलो. विक्रोळीत पोचल्याबरोबर स्वामींच्या मठात गेला आणि स्वामींचं आधी दर्शन करून घेतलंय आणि मस्तपैकी स्वामींच्या मठाच्या बाजूकच आपली विंग होती, ज्या विंग मध्ये आपणाक भजनाक जायचा होता. वरती घरामध्ये गेलाय आणि बघलाय तर देवीची पूजा झालेली होती आणि देवीक नमस्कार करून घेतलंय. सर्व मंडळींचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही बसलो भजनाक आणि आज बऱ्याच दिवसांनी हातपेटीवरच्या भजनाक वाजव मजा आली. भजन झाल्यानंतर आम्ही जेवणावर ताव मारलो. जेवणात होतो भात, डाळ, पुरी, नळी, भाजी, पायनॅपलचो शिरो, जिलेबी आणि बराच काय काय. रात्री घराकडे येऊक 12 वाजून गेलेले. म्हणून म्हटलं आता कोणाक उठवत बसाया नको, कारण पक्वात ज्या ठिकाणी ठेवतोय त्या ठिकाणी ठेवलं येत नाही. दरवाजाचा बाजूक तकडे सरकवून ठेवला आणि मग म्हटलं आजच्या दिवसापुरती पुरे झाला. आम्ही भेटाय पुढच्या व्लॉग मध्ये. तवसर देवा काळजी.